नांदेडच्या बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ गावातील ग्रामपंचायतीची इमारत मोडकळीस आली आहे आणि याच इमारतीतून गावगाड्याचा कारभार हाकला जातोय। तसेच गावातील अंगणवाडी याच जीर्ण इमारतीमध्ये भरवली जाते। त्यामुळे अप्रिय दुर्घटना होण्याची भीती स्वतः सरपंचांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी व्यक्त केली जाते। सरपंच हिप्परगा माळ तिरुपती डाकोरे आज मोज हिप्परगा माळ या ठिकाणी खूप दयनीय अवस्था आमच्या ग्रामपंचायतीत झालेली आहे। या ठिकाणी सर्व गावातील नागरिक महिला मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपले प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात आणि ह्या आलेल्या प्रश्नाला आम्हाला सोडून आमचं कर्तव्य आहे, पण त्यासोबतच त्यांच्या जीवितसाठी सुद्धा आम्हाला सुद्धा पूर्णपणे काळजी घ्यायची आहे। आज तुम्ही बघित असाल आमच्या ठिकाणी इमारतीची पूर्णपणे मोडकळीस झाली आहे, घेतल्यावरचं पडत आहे, कधी इमारत कोसळल हे आम्हाला सुद्धा विश्वास नाही। त्यासाठी शासनाला आमची विनंती आहे की आमची ही इमारत जी आहे मोडकळीस झालेली आहे ही इमारत आम्हाला त्वरित मंजूर करून द्यावी। या ठिकाणी आमच्या एका ग्रामपंचायती वर्गामध्ये एक जिल्हा परिषद अंगणवाडी सुद्धा आमच्या या ठिकाणी भरते। आज ती अंगणवाडी आम्हाला बाहेर बसण्याची वेळ आलेली आहे। यासाठी मी निवेदन सुद्धा आदरणीय आमच्या तालुक्यात जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुलजी साहेब यांच्याकडे मी निवेदन दिलेले आहे। आज या ठिकाणी बघत असाल तुम्ही तर आमचे लहान छोटे मुले जे आहेत ते जीव मुठीमध्ये धरून या ठिकाणी बसत आहेत, तर त्यांना त्या लेकरांना चिमुरड्या लेकरांना लागतेच किती, एखादा जरी खडा पडला तर ते पूर्ण घाळ होतील। यासाठी आमचं पूर्णपणे शासनाला विनंती आहे की आमची ही मागणी जी आहे आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आहे, गावकऱ्यांच्या वतीनं आहे, तरी आमची ही मागणी पूर्ण करावी एवढाच विश्वास आमच्या शासनातील अंगणवाड्या व ग्रामपंचायत इमारत आम्हाला मंजूर शासनाने करून द्यावी। आज आमच्या अंगणवाड्या सुद्धा बाहेर अंगणामध्ये बसत आहेत, लहान मुलं आहेत, पाण्या पावसाचे दिवस आहेत, खूप धोकादायक ही अंगणवाड्याच्या सुद्धा इमारती झालेल्या आहेत आणि ही ग्रामपंचायतचा विषय या दोन्हीचा विषय आम्हाला शासनाने त्वरित आम्हाला निर्णय लावून देऊन आम्हाला सहकार्य करावे एवढी आमची ग्रामपंचायत। स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर, नांदेड।